नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे समर समजवत असतो अधीराला, अधीरा प्लीज ऐकून घे. अधीराच्या हातामध्ये सुरा असतो आणि अधीरा म्हणत असते की नाही, आज जर माझं लग्न झालं नाही, आज जर माझा साखरपुडा झाला नाही तर मी कोणाचं काहीही ऐकणार नाही असं म्हणत ती ओरडत असते, बोलत असते. रोहन, प्रत्येक वेळेस मी तुझं ऐकत आहे, प्रत्येक वेळेस तुझ्या नवीन अटी. बस, आता मला कंटाळा आलेला आहे. आता मी स्वतःला संपवणार आहे. आय शॅल किल माय सेल्फ असं म्हणत ती बोलत असते आणि सगळ्यांच्या समोर ती हातामध्ये चाकू घेऊन उभी आहे. सगळेजण तिला समजवण्याचा प्रयत्न करत आहेत. खरं तर आता कळायचं बंद झालेलं असतं, ते म्हणजे अंशुमन आणि त्याचबरोबर मल्लिकाला. त्या दोघांची तर वाटच लागलेली असते. ते दोघंही एकमेकांच्या तोंडाकडे पाहत राहतात, कारण जे घडत आहे ते मात्र खूपच भयानक असं असतं. त्यांना कळतच नाहीये की आता करायचं काय, या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा आहे, हा प्रश्न त्यांच्या पुढे उभा राहिलेला असतो आणि ते दोघंही एकमेकांच्या तोंडाकडे पाहत असतात. इकडे समर मात्र तिला समजवत असतो, अगं ऐक आधी, ऐक ना, असं नको करू तू अधीरा. तेव्हा अधीरा म्हणते, काय चाललंय प्रत्येक वेळेस, सांग ना. हा रोहन ऐकायलाच तयार नाहीये. मी त्याच्यावर मनापासून प्रेम केलेलं आहे आणि रोहन मात्र प्रत्येक वेळेस माझ्याशीच अशा भाषेत वागत असतो, माझ्याशीच असा वागत असतो, माझ्याशीच असा बोलत असतो, असं ती बोलत असते. तेव्हा मात्र इकडे स्वानंदी बोलत असते की रोहन, तुला कळत नाहीये का, तुला किती वेळा सांगायचं रे, तुझ्या लक्षात येत नाहीयेत का गोष्टी, किती वेळा आम्ही समजवतोय तुला, तू ऐकूनच घ्यायला तयार नाहीये असं म्हणत स्वानंदी त्याला समजवत असते. पण त्याला मात्र गोष्टी अजिबात ऐकून घ्यायच्या नसतात आणि त्याच वेळी इकडे सगळेजण तिला समजवत आहेत आणि त्या क्षणी इकडे अधीराने तो जो सुरा असतो तो स्वतःच्या हातावरती मारलेला असतो, तिने स्वतःवरती हल्ला केलेला असतो आणि त्याचबरोबर इकडे सगळेजण तिथं असतात. इकडे स्वानंदीच्या मैत्रिणी सुद्धा उभ्या असतात. प्रत्येकाला प्रश्न पडलेला असतो, प्रत्येकजण तिला समजवण्याचा प्रयत्न करत होतो. समर तिच्या हातातून तो सुरा हिसकावून घेत असतो, पण ते काही ऐकलेलं नसतं आणि तिनं आता तिथे हातातून तिच्या रक्त वाहत असतं, तिच्यावरती वार झालेला असतो आणि ती खाली पडलेली असते. इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे प्रतीकचे आई बाबा आणि त्याची बहीण ते निघून चाललेले असतात आणि आधीच इकडे आनंदने त्यांना सगळ्यांना अडवायला सांगितलेलं असतं. त्यामुळं तिथे आनंदने सांगितल्याप्रमाणे बॉडीगार्ड जे आहेत ते पोहोचलेले असतात आणि त्याचबरोबर ते तिथे अडवतात आणि मग गोष्टी घडत असतात, त्या मात्र खूपच भयानक अशा पद्धतीने. आणि मग बॉडीगार्डनी त्यांना पकडलेलं असतं आणि खेचत आत आणलेलं असतं. ते म्हणत असतात की हे सगळं काय चाललंय, हे आपल्याच बाबतीत का होते असं, आणि आपणच का समजून घ्यायचं प्रत्येक वेळेस, असा प्रश्न त्यांनाही पडलेला असतो. आणि ते दोघंही पाहत असतात, त्यांनाही कळत नसतं की काय करायचं आहे, गोष्टी कशा मॅनेज करायच्या, हा प्रश्न मात्र पुढे उभा असतो. त्याचबरोबर त्या दोघांना, त्या सगळ्यांनाही आत आणलेलं असतं. इकडे समर आता अधीराला समजवत असतो, आनंदला सांगत असतो की डॉक्टरांना फोन कर, डॉक्टरांना बोलवून घे. अधीरा, तुला कळतंय का, तू काय करून बसलेस. तेव्हा स्वानंदी तिथं असते, रुमाल आहे का, रुमाल द्या, कारण तिच्या हाताला जी जखम झालेली आहे त्याच्यावरती रुमाल बांधणं गरजेचं आहे, याच्यासाठी ती रुमाल मागत असते आणि मग रुमाल घेते आणि तिच्या हाताला रुमाल बांधू लागते. इकडे आता डाय पोकलून रडायचं नाटक करायला सुरुवात करते ती म्हणजेच अधीराची आई मल्लिका. ती म्हणत असते, काय केलंस हे सगळं, तू कसं केलेस ग, तुला कळतंय का, काय करून बसलीयस असं म्हणत ती ओरडायला सुरुवात करते. आणि त्याचबरोबर इकडे सगळेजण तिला समजवत असतात. डॉक्टर येतात, डॉक्टर म्हणतात की काही नाहीये, नॉर्मल आहे, आता सध्या मी ड्रेसिंग केलेलं आहे, त्यांना आराम करू द्या. परंतु अधीरा म्हणत असते की मी कुठेही जाणार नाहीये, मी इथेच थांबणार आहे, मला कुठेही नाही जायचं, मला इथेच थांबायचं आहे, मी का जाऊ, असं तिचं म्हणणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र तिथेच आता प्रत्येक तिचे त्याची आई वगैरे आलेले असतात. मग लगेचच धावत जाते ती म्हणजे मल्लिका. अहो असं काय करताय तुम्ही, करा ना लग्न तुमच्या मुलाचं, अहो साखरपुडा होऊन जाऊ द्या, माझ्या मुलीची अवस्था तुमच्या लक्षात येत नाहीये का, काय झालीये, तुम्ही असं नका करू, प्लीज असं नका करू म्हणून हातापाया पडायला सुरुवात करते. तेव्हा मात्र आता धक्का बसलेला असतो तो वेगळाच असतो. ती म्हणत असते की तुम्हाला एवढंच वाटतंय ना, तुमच्या मुलाशी लावा लग्न. तेव्हा मात्र मल्लिका म्हणते, अहो तो 27 वर्षाचा आहे, कसं लावू. तेव्हा ती म्हणते की तुमच्या घरात आहे ना तो तुमचा पुतण्या बिना लग्नाचा राहिलेला, त्याच्याशी लावा लग्न. आणि आता मात्र सगळ्यांना धक्का बसतो, म्हणजे स्वानंदीचं लग्न समरशी लावा असं प्रतीकच्या आईने सुचवलेलं असतं. सगळेजण पाहत असतात आणि इकडे आजी म्हणते की पिंट्या चल, मला तुझ्याशी बोलायचंय.
आजी जेव्हा पिंटाला आत घेऊन येते तेव्हा ती म्हणू लागते की मला तुझ्याशी बोलायचंय, जे काय झालेलं आहे त्यातून मार्ग बघ, कारण आता प्रतीकची आई जी बोलून गेली तो मार्ग आपणही अवलंबला पाहिजे, आपणही त्या गोष्टींचा विचार केला पाहिजे, मला हे पटतंय. तेव्हा तो म्हणतो अगं तुला कळतंय का मी कसं जाऊन बोलू त्यांच्याशी, आणि त्याच्या बहिणीशी, रोहनची ताई माहितीये ना तुला कशी आहे, मी कसं ऍक्सेप्ट करू हे सगळं, असं तो बोलू लागतो. कारण त्याचं म्हणणं असतं की नाही, मी ही गोष्ट ऍक्सेप्ट करू शकत नाहीये, मी त्यांच्याशी लग्न नाही करू शकत, असं त्याचं बोलणं असतं. परंतु इकडे स्वानंदी सुद्धा विचार करत असते. स्वानंदी म्हणत असते की काय होऊन बसलंय माझ्या आयुष्याचं, मी काय करतेय मला कळतच नाहीये, मी कशा पद्धतीने ह्या गोष्टी मॅनेज करतेय, ह्या सगळ्याचा अर्थ काय आहे, असा प्रश्न पडलेला असतो. आणि तेव्हा मात्र सगळेजण पाहत असतात. तेव्हा आजी इकडे स्वानंदीकडे आलेली असते, आनंद आणि निकिता दोघंही असतात. आणि मग तेव्हा मात्र त्यांना बोलत असतो तो म्हणजे समर. नक्की काय झालंय? समरला ते म्हणत असतात की आम्हाला माहिती आजींनी तुला काय सांगितलेलं आहे, तर आम्हालाही तेच वाटतंय की तू आजींचं ऐकलं पाहिजे. आणि त्याचबरोबर आजींबद्दल तुला काय वाटतंय, कारण ती जी आहे ना इकडे रोहनची ताई, आम्हालाही तो पर्याय योग्य वाटत आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं बोलणं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र समर म्हणतो तुम्हाला कळतंय का काय, एकतर आमच्या दोघांचं अजिबात पटलेलं नाहीये आणि आता तुम्ही मला सांगताय की मी इकडे त्याच्या ताईबरोबर लग्नाचा विचार करावा, तुमच्या लक्षात येतंय का? आता जर जाऊन मी त्यांना बोललो तर मान्य मी तयार होईल, पण त्यांचं काय आहे तुमच्या लक्षात येतंय का? इकडे आता बोलत असतो तो म्हणजे अंशू म्हणत असतो की आई तुला कळतंय का, तू काय करून बसली? अगं एकदाची ती एंगेजमेंट झाली असती, त्यानंतर आपण ठरवलं असतं ना काय करायचं आहे ते, एवढी घाई करायची काय गरज होती? आणि समरने समजवलं होतं ना, मग तू का असं वागली? हे सगळं जेव्हा घडत असतं आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चाललेलं आहे तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसलेला असतो. आणि त्यासोबतच इकडे हे दोघंही म्हणत असतात की मला नाही कळते आता काय करायचं आहे ते. इकडे स्वानंदीला आजी समजवत असते. स्वानंदी म्हणते कोणत्याही धोंड्याशी लग्न करायला मी तयार आहे. आणि तेव्हा मात्र इकडे जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आजी म्हणते मग माझ्या धोंड्याशी कर ना. आणि त्याच वेळी तिथे आलेला असतो तो समर त्यांच्याकडे पाहतो आणि तेव्हा मात्र धक्का बसलेला असतो की हे सगळं काय आहे आणि या सगळ्या गोष्टी अशा का घडत आहेत, काय करायचं या सगळ्यातून, हा मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. आणि तेव्हा मात्र आता स्वानंदी आणि समर दोघंही बोलत आहेत. समर स्वानंदीच्या पुढे हात जोडून उभा आहे. माझ्या समोर आता अधीराशिवाय काहीच पर्याय नाहीये, तुम्ही सांगा काय करायचं आहे ते, असं तो बोलत असतो. तेव्हा स्वानंदी बाबांचा विचार करते. बाबांची तब्येत ही बिघडलेली आहे, कारण तिला रोहन सांगत येतो की बाबांची तब्येत क्रिटिकल आहे. त्यांना ना डॉक्टर सांगतायत की त्यांना काय होते त्यांना कळत नाहीये, त्यांनी खूप मोठा स्ट्रेस घेतलेला आहे. अशा पद्धतीने गोष्टी घडत असतात. आणि तेव्हा मात्र इकडे समर म्हणतो की माझ्या पुढे पर्यायच नाहीये, मला सांगा तुम्ही तुमचं काय म्हणणं आहे. तेव्हा स्वानंदी म्हणते आहे का कोणता पर्याय? हो. आणि फायनली स्वानंदीने लग्नाला होकार दिलेला आहे. ज्या गोष्टी घडत असतात त्या खूप भयानक असतात. आता एकमेकांशिवाय पर्याय नाहीये, आपल्याला एकमेकांना ॲडजस्ट करावं लागणार आहे, असं दोघंही एकमेकांना सांगत आहेत आणि या लग्नासाठी तयार झालेले आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.